जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील सराठी येथून आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला। सोलापूर जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने पालखीचे स्वागत केले व दर्शन घेतले। चला पंढरीशी जाऊ, बाप रखुमा देवी बरा पाहू, ज्ञानेश्वर माहुली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी असा हरिनामाचा गजर करीत सर्व वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघाले। जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात वारकरी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, उपविभागीय अधिकारी अमित माळी, श्रीमती विजया पांगरकर, तहसीलदार सुरेश शेजुल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते। हाती पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहेत। जणू हा भक्तीचा सागरच आहे। नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी 8:35 माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले। यावेळी पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर पोलीस विभागाच्या बँड पथकानेही पालखीचे स्वागत केले। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी रथाचे जिल्हाधिकारी यांनी केले सारथ्य। पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ही उपस्थित होते।